बघू शकता आपली रसमलाई किती सुंदर पहिल्याच प्रयत्नामध्ये सुंदर झालेली, अशीच तुमची पण नक्की होणार। तर रेसिपी मात्र स्किप न करता बघा। चला तर मग रेसिपीला सुरुवात करूया। नमस्कार, मी स्वाती सोनाक्षी बराटे व्हेज रेसिपीमध्ये तुमचे खूप खूप मनापासून स्वागत आहे। तर बघा, इथं आपण 1.5 लिटर गाईचं दूध घेतलेलं आहे। आपल्याला दूध फाडण्यासाठी म्हणजेच टिक्की बनवण्यासाठी आपल्याला गाईचं दूध लागणार आहे। तर बघा इथं छान असं बघा, आता मी कढई आधी ओली करून घेतली होती आणि दूध मस्त छान असं उकळी आली बघा। दुधाला उकळी आल्यानंतरच आपल्याला मी एका पाण्यामध्ये बघा सायट्रिक ॲसिड म्हणजेच लिंबू सत्व टाकलेलं होतं। अर्धी वाटी पाण्यामध्ये मी अर्धा चम्मच सायट्रिक ॲसिड टाकलं होतं। आता बघू शकता ते छान पूर्ण विरघळल्यानंतर आपल्या दुधाला उकळी आल्यानंतर हळूहळू एकाच दिशेला असं फिरवत राहायचं आणि थोडं थोडं टाकत राहायचं। आता बघा आपलं दूध मस्त फाटलेलं आहे, म्हणजे पनीर छान निघालं। तोपर्यंत फ्रीजरमध्ये एखादी तांब्या भरून पाणी गरम करायला ठेवा आणि लगेच ते गरम गरम पाणी आपण आपलं दूध फाटल्यानंतर लगेच ओतून द्यायचं, म्हणजे लगेच तिथंच प्रोसेस थांबते मग ती। आणि आता बघू शकता मी एका भांड्यामध्ये एक कापड ठेवून सगळं आता पनीर काढून घेतलेलं आहे आणि बघू शकता परत त्याच्यावर ते छान स्वच्छ एक तांब्या पाणी टाकून धुवून घेतलं, म्हणजे जे काही आपलं आंबट वगैरे सायट्रिक ॲसिडचं म्हणजे लिंबू सत्वाचं जे काही राहिलेलं असेल ते पण निघून जाईल। आणि बघू शकता मी आता असं सगळं पाणी काढून घेतलं आणि चाळणीमध्ये निथळायला ठेवलं। आणि आता बघू शकता आता आपल्याला दूध तर हवंच आहे रसमलाईसाठी, आपल्याला दुधामध्ये रसमलाई सोडण्यासाठी। आता बघा मी इथं 1.5 लिटर म्हशीचे दूध घेतलेले आहे आणि अजिबात तापवलेले वगैरे काही नाही, कच्चं दूधच इथं मी वापरलेलं आहे। त्याच्यामध्ये आपल्याला एक 4 ते 5 चम्मच मी साखर घातलेली आहे आणि खूप जास्त गोड पण नसते रसमलाई। तुम्हाला गोड आवडत असेल तर तुम्ही थोडी साखर जास्त घाला। थोडीशी केशर घातली बघा आणि थोडंसं मी आता इथं खाण्याचा कलर वापरलेला आहे, म्हणजे पिवळा कलर मी वापरलेला आहे, येलो कलर। आणि बघू शकता आता इथं मी वेलची पूड सुद्धा घातलेली आहे आणि मला पूड कलर थोडा कमी वाटला होता म्हणून मी अजून पूड घातलेला आहे आणि वेलची पूड सुद्धा घातली। दूध खूप असं आटू द्यायचं नाही, उकळी येऊ द्यायची फक्त। आता बघा इथं काजू बदामचे मी असे काप टाकलेले आहे, पिस्ताचे पण टाका तुम्ही, पण माझ्याकडे पिस्ता नव्हता म्हणून मी फक्त काजू बदामचे काप टाकलेले आहे। आणि बघू शकता आता दुधाला छान अशी एक 5 ते 10 मिनटं उकळी येऊ द्यायची मोठ्या गॅसवर। आणि मस्त आता बघा आपलं दूध आता तयार झालेलं आहे। तोपर्यंत आपण आता इथं आपले जे टिक्की आहे ते आपल्याला साखरेच्या पाण्यात शिजवायचे आहे। त्यासाठी बघा मी इथं 1 वाटी साखर घेतलेली आहे आणि 5 वाट्या मी इथं आता पाणी घालणार आहे आणि छान असं आता हे उकळेपर्यंत आपण आपलं पनीरसुद्धा तयार झालेलं असेल आणि आपल्याला त्याला छान असं मस्त कुच करून घ्यायचं आहे, म्हणजे त्याला छान असं मिक्स करायचं आहे हाताच्या साहाय्याने। आणि आता इथं आपलं बघा एकदा हलवून घ्यायचं। बघू शकता आपलं पनीरसुद्धा आता इथं तयार झालेलं आहे टिक्की बनवण्यासाठी म्हणजेच रसमलाई बनवण्यासाठी। आता बघा आपलं पनीर किती सुंदर झालेलं आहे आणि आता मस्त याला छान असं हाताने बघा असं पूर्ण असं छान कुस करायचं, म्हणजे असं मिक्स एकजीव झालं पाहिजे हे। आणि जितकं तुम्ही छान चोडाल तितकं बघा असं हाताच्या साहाय्याने बघा छान थोडं थोडं करून असं चुरून घेतलं। आता बघा मी इथं 1 चम्मच मी कॉर्नफ्लावर घालणार आहे। तुमच्याकडे कॉर्नफ्लावर नसेल तर तुम्ही इथं 1 चम्मच मैदासुद्धा वापरू शकता, म्हणजे छान असे आपले जी टिक्की आहे रसमलाईची ती खूप सुंदर होते आणि अजिबात पहिल्याच प्रयत्नात तुमची रसमलाई बिघडणार नाही। माझासुद्धा पहिलाच प्रयत्न होता तरी खूप सुंदर झाली, पण मला तुमच्यापर्यंत ही रेसिपी शेअर करायची होती। खास रक्षाबंधन स्पेशल आपल्या भावासाठी काहीतरी गोड मिठाई तर झालीच पाहिजे। आता बघू शकता मस्त असा आपला गोळा किती सुंदर मी छान असा मॅश करून घेतला। आता याचे छोटे छोटे आपल्याला गोळे करायचे आहे आणि असं थोडासा प्रेस करायचा, तुम्हाला कशी हवी, पण हे जेव्हा आपण साखरेच्या पाकात टाकतो तेव्हा यांची साईज मोठी होते म्हणून थोडी साईज छोटीच ठेवा। आणि नंतर तर तुम्हाला मी दाखवणारच आहे किती फुगून आलेले होते आपले रसमलाईची टिक्की।
आणि बघा आता मस्त असे अजिबात त्याला तडा वगैरे गेलेला नाही. तुम्ही नक्की ट्राय करा, बिनधास्त बनवा आणि खूप सुंदर अशी ही रसमलाई तयार होणार आहे आपली आणि अजिबात फसणार नाही. सगळे तुमचे कौतुक करतील. आता बघा आपलं साखरेचा आपल्याला पाक करायचा नाही. छान अशी उकळी येऊ द्यायची. पूर्ण साखर विरघळल्यानंतर गॅस मोठाच ठेवायचा. उकळीमध्येच आपल्याला हे सोडायचे आहे. अजिबात बारीक गॅसवर सोडायचे नाही, नाहीतर आपलं जे टिक्की आहे ती वितळण्याची सुद्धा शक्यता असते. म्हणून बघा असं मी पटपट आता सोडून घेतले आणि आता तुम्ही बघू शकता. आता मी इथं एक 5 मिनटं झाकण ठेवलेलं आहे आणि एक 5 मिनटांनी बघा मी आता बघते आहे. तुम्ही पण बघा किती सुंदर बघा आपल्या टिक्क्या फुलून आलेल्या आहे. आपल्याला हे 10 ते 15 मिनटं छान असे शिजवून घ्यायचं पाकामध्ये, म्हणजे पूर्ण पाक आतपर्यंत जाणार आहे आणि खूप सुंदर असे बघा आपली टिक्की कच्ची अजिबात राहता कामा नये आणि एक 10 ते 15 मिनटं शिजवून घ्यायचं आणि बघू शकता आता मस्त अशा आपल्या टिक्क्या बघा किती सुंदर शिजून आलेले आहे. आणि आता हे गार झाल्यानंतर मी एका ताटामध्ये काढून घेत आहे आणि खूप सुंदर बघा आता मी पूर्ण टिक्क्या इथं बाहेर काढणार आहे. तुम्हाला जर माझी रसमलाईची रेसिपी खरोखर मनापासून आवडली तर एक लाईक करायला विसरू नका. शेअर पण करा, सबस्क्राईब करा आणि दररोज सोनाक्षी बराटे व्हेज रेसिपीला भेट देत जा. बघा आता आपलं दूधसुद्धा मस्त असं गार झालेलं आहे. आता बघा जी टिक्की आपण काढून घेतली होती ती असं हाताने मध्यभागी असं दाबून दाबून त्यातला रस काढून आपल्याला टाकून घ्यायची आहे दुधामध्ये. आणि मी इथं थोडासा कलर परत ॲड केलेला आहे, तुम्ही बघू शकता आणि तो दाखवायचा राहिला. आता आपली रसमलाई बघू शकता किती सुंदर झालेली आहे. अगदी स्वीट सारखीच आपली रसमलाई तयार झालेली आहे. पहिल्याच प्रयत्नात अजिबात फसलेली नाही. तुम्ही नक्की ही रेसिपी ट्राय करा. आवडल्यास मला नक्की सांगा. लाईक शेअर सबस्क्राईब नक्की करा आणि मला कमेंटमध्ये सांगा माझी रेसिपी तुम्हाला आवडली का. अगदी बघू शकता आले ना तोंडाला पाणी. या तुम्ही पण खायला रसमलाई. रक्षाबंधन स्पेशल आपण ही रसमलाई रेसिपी शेअर केलेली आहे. खूप दिवसांचं माझं चालू आहे रसमलाई बनवू, पण खास मी तुमच्यासाठी ही रेसिपी घेऊन आलेली आहे. श्री स्वामी समर्थ.